संजय गायकवाड यांच्याकडे कोट्यवधींची गाडी आहे आणि त्याच अनुषंगानं आरोपांच्या फैरी आता झडलेल्या आहेत। आमदारांनी कुठल्या कंत्राटदाराच्या कमिशनमधनं गाडी घेतली असा खोचक सवाल भाजपच्या विजयराज शिंदे यांनी आता विचारलाय। तर गाडी माझ्या कंत्राटदार नातेवाईकांची आहे असं स्पष्टीकरण आमदार संजय गायकवाड यांनी दिलंय। मात्र हा गाडीचा मुद्दा सध्या गाजताना दिसतोय। आणि मी 1.5 कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली। पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे। ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं याचा शोध पत्रकारांनी घ्यावा। ज्यांनी आरोप केला, पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही। पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे। आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे। त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।